जगातल्या तीन गोष्टी अशा सांगतो तुम्हाला मी. एक आग, एक पाणी आणि हवा. म्हणजे आगीतला प्रकार जर म्हणसाल तर लईन. लईनले जरासा जर धक्का लागला ना भाऊ, कोणाच्याच बापाची ऐकत नाही. सध्या आलो मी वडगाव फत्तेपूर तालुका अचलपूर जिल्हा अमरावती या ठिकाणी राजो. तार पाना राजो बाबा, एकदम घरावूनच गेल ना. असे लोक कटायले हो. आणि तार काही लहान चुकला नाही ना. त्याचा सप्लाय जो आहे की नाही, तो सप्लाय म्हणते 11,000 केवीचा पुरा तार घरात येऊन गेल्याच्या ना. पार शेतकरी, हे जे घर आहे शेतकऱ्याचं घर आहे, लहान लहान लेकरं असतात, त्याच्यानं वज्जर हा माणूस कटायला आहे. हा माणूस तक्रारी देऊ देऊ थकला. तुम्ही एखाद्याच्या घरी उलचा काकोळा किंवा अरे काही नाही हो, एक पंखा, एक लाईट आणि लहान चुकला टीव्ही. आजकाल टीव्ही राहिल्याच नाही, मोबाईलवर सारखी तंबे लोक पाहतात. 1,000 1,500 रुपये बिल येते. एवढं मोठं बिल असून शेतकऱ्यानं केलेल्या तक्रारीवर आजपर्यंत MSEBीनं की नाही कोणतीच ऍक्शन घेतली. त्याच्या लोक पाना किती जमा झाले या ठिकाणी. आबा हे लोक पुरेच्या पुरे या ठिकाणी एकत्र झाले आणि म्हणे बाबा तुम्ही या म्हणे बाबा गावरान 90 वाले भाऊ, आम्ही कोणाजवळ जाऊ म्हणे. पुरा तितंबा चालू आहे. तर नेमकं या लोकांचं काय म्हणणं आहे हे आपण ऐकून घेणार आहोत. तर माझ्यासोबत तक्रार करते संजयराव चिंतामणजी शनिवारात माणूस. तर राजो मी जसं आलो की एवढं मोठं गठोळ घेऊनच महापुढे आला ना संजय भाऊ. हो उलटा विषय आहे राजो. तुम्ही एवढं मोठं काय करून आले, काय त्रास काय म्हणाल तुम्हाला नेमका? रोहिन भाऊ, सर्वप्रथम तर मी गावरान 90चं तुम्ही आमच्या वडगाव मध्ये इथे आलात त्यासाठी तुमचं वडगाव वासियातर्फे आणि माझ्या स्वतःतर्फे मी तुम्हाला एक आभार व्यक्त करतो की तुम्ही गरीब लोकांची सुद्धा समस्या पूर्ण तालुक्यात, जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात मांडता. परंतु तुम्ही बोलले की हा विषय छोटासा आहे, पण माझ्या मते जवळपास 2014 पासून हा विषय प्रलंबित आहे. 2014 मध्ये माझ्या घराचं बांधकाम झालं आणि 2014 मध्ये घराचं वास्तू असताना सोनूजी पाटील गाव नायाखेडा हे माझ्या घरी वास्तुनिमित्त पाहुणे आले. तर ते घराच्या आपल्या स्लॅबवर एका ज्या ठिकाणावर आपली लाईन गेलेली आहे, जवळपास लाईन आपल्या स्लॅबच्या कॉर्नर जवळपास 5 ते 6 फूट अंतरावर आहे. त्या ठिकाणी सोनूजी पाटील नावाचा जे आमचे पाहुणे होते ते त्या ठिकाणी झेंडे लावायला गेले. तर त्यांना 6 ते 7 फुटांच्या लाईननी ओढलं. अरे बाबा रे, हो लय खतरनाक आहे. बिलकुल बिलकुल बिलकुल. पण सुदैवानं त्या व्यक्तीची जीवितहानी झाली नाही. माझे मोठे भाऊ वगैरे त्याच वेळी इथे आले होते आणि त्यांना मोटर आपल्या कारमध्ये बसून त्यांना आपण टाकून त्यांना सरकारी दवाखान्यात दिलं. त्यांच्यावर उपचार झाला आणि ते सुदैवाने म्हणजे वाचले, जीव वाचला. तेव्हापासून आज 2024 म्हणजे 2014 ची घटना आहे, आज 2024 आहे. सतत वारंवार मी MSEB कार्यालयाला पत्रव्यवहार करत आहो की माझ्या घरात तुम्ही हे लाईन नियमाप्रमाणे काढून द्यावी. तर संजय भाऊ, हो तुमच्याजवळ कागदात राजो मला लय मोठं गोठोळ दिसणार. तक्रारीत लय जणांनी केल्या. तक्रारी नेमक्या कोणाकोणाला केल्या आणि आश्वासनाचं गांजर तुमच्या हातात कोणतं भेटलं? त्यामध्ये सर्वप्रथम आपण परसापूरचे 2014 मध्ये माझ्या माहितीनुसार राजपूत साहेब होते, जे सहाय्यक अभियंता होते. त्यांच्याकडे आपण सर्वप्रथम हे तक्रार केली होती. त्यानंतर इथून पोलीस स्टेशनला सुद्धा आपण ते रिपोर्ट दिली होती की माझ्या घरावर हा घात झालेला आहे आणि मी MSEB ला अर्ज करत आहोत. मी त्यानंतर कार्यकारी अभियंता त्यावेळेस आगाऊ साहेब होते, गीते साहेब होते, त्यांना सुद्धा दिलं. त्यानंतर घाटे साहेब होते जे उपकार्यकारी अभियंता होते, त्यांना सुद्धा मी पत्र दिलं होतं, अर्ज दिला होता. घाटे साहेबांचं मला असं म्हणणं आलं होतं की तुम्ही आम्हाला DPDC मधून आमदारचं पत्र द्या, मी तुम्हाला तुमचं जे लाईनचा जेवढा खर्च आहे किंवा त्याचा जो ज्याला आपण इस्टिमेट म्हणतो, इस्टिमेट मी काढतो आणि तुमचं काम करून देतो. मी माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांच्याकडे गेलो, त्यांनी आपल्याला पैसा सुद्धा दिला, निधी दिला. त्यानंतर सुद्धा त्यांनी मला MSEB टाळाटाळ केली. तेव्हा त्यानंतर मी आपले अमरावतीचे अधीक्षक अभियंता जे आता सध्या देवाते साहेब आहेत, त्यांच्याकडे सुद्धा मी 12 तारखेला जाऊन आलो. 2014 ते 2024 पर्यंत माझ्याकडे सर्व ओशी आहेत जे आपण डिपार्टमेंटला दिल्या होत्या. त्यानंतर प्रतिलिपीमध्ये पालकमंत्री, खासदार, मेळघाटचे आमदार, इथून 15 ते 20 दिवसाआधी राजकुमार पटेल साहेबांनी सुद्धा तिथे ठिया मांडला होता MSEB मध्ये. त्यांच्या म्हणण्यानुसार सुद्धा म्हणजे त्यांच्या म्हणण्यानंतर MSEB जे आहे ते ऐकलं नाही. आणि आज जवळपास 10 ते 12 दिवस झाले मी इथे आपल्या MSEB ला सुद्धा एक तक्रार अजून केली होती की 15 ऑगस्ट पर्यंत जर तुम्ही माझ्या घरावर जर लाईन काढली नाही तर मी माझ्या परिवारासहित, म्हणजे माझे मोठे भाऊ ज्यांच्या घरामध्ये पूल आहे, वासुदेव लच्छूजी शनवारे आणि माझे वडील चिंतामण कोलाजी शनवारे, या दोन्ही परिवाराचे दोन्ही मुख्य लोक जे व्यक्ती आहेत हे या लाईनला स्पर्श करतील, याचे सर्व जिम्मेदार जे आहेत ते MSEB कार्यालय राहील. त्यामध्ये सर्वात महत्वाची जे काम बिचकवण्याचा जे प्रयत्न केला ते सहाय्यक अभियंता जे पटेल आहेत त्या पटेल साहेबांनी केलं. त्या पटेल साहेबांना ज्यावेळेस भेटलो त्यांनी मला एकच सांगितलं की आपल्याला हे लाईन शिफ्ट करायची आहे, हे लाईन आपल्याला गावठाणी जागेवर शिफ्ट करायची आहे. त्यांना मी इकलाची जागा दाखवली जे गावाच्या पाठीमागं आहे. तर ते लाईन शिफ्ट करण्यासाठी आपल्याला फॉरेस्टच्या एरियामधून ती लाईन आणावं लागत होती. तर पटेल साहेब मला बोलले की
तुम्ही मला परमिशन आणून द्या फॉरेस्ट डिपार्टमेंटची की आम्हाला इथून पोलं काढायच्या म्हणून. मी खर्च केला, अधिकाऱ्यांचा फॉलोअप घेतला, त्यानंतर कागदपत्र पूर्ण ग्रामपंचायतीतून जमा केले. 4 फायला माझ्याकडे आहेत. एक फाईल सुद्धा आता सुद्धा घरी आहे. त्या फाईल मी पूर्ण डॉक्युमेंट जमा केले आणि आपल्या डीएफओ कडून अमरावतीवरून मी ते परमिशन आणली. ते परमिशन माझ्याकडून एक समाजाच्या एका संबंधित व्यक्तीने माझ्याकडून ते परमिशन घेतली की बाबा मी माझा भाऊ उपसरपंच आहे, मी तुमचं एक काम करून देतो, मला तुम्ही ते परमिशन द्या. आता माझ्या वडिलांनी ते परमिशन त्यांना देऊन दिली जे मी तिकडून आणलेले होते. आपला सहाय्यक अभियंता पटेल साहेब आणि काही ग्रामपंचायतचे त्यामध्ये काही कर्मचारी होते आणि गावातील काही लोक जे राजकारणी, याला आपण बाजारभोंगी राजकारणी म्हणतो, त्या लोकांनी त्यामध्ये थोडासा कांडी केली, आपण म्हणतो सरळ सरळ काळ्या केल्या आणि माझ्याकडून ते परमिशन दिली. त्यांनी कामही चालू केलं. त्या ठिकाणी डीपी सुद्धा उभी केली त्यांनी. ज्या वेळेस त्या डीपीवर ट्रान्सफॉर्मर 10 ते 15 दिवस लेट झालं बसवण्यात, मी पटेल साहेबांना विचारलं असता, त्यांना मी कॉल केला की साहेब, पटेल साहेब, तुम्ही बा डीपी उभी केली, तार ओढून घेतले, सर्व काही केलं, मग तुम्ही बा ट्रान्सफॉर्मर एवढं लेट का आला होता? तर तेव्हा मला पटेल साहेब बोलले की ही डीपी तुमची नाही आहे, हे लाईन सुद्धा तुमची नाही आहे, हे गबडी डीपी जे तुमच्या घरांची लाईन गेलेली आहे त्याच्या अगेन्स्ट मध्ये एक आम्ही ओव्हरलोड म्हणून डीपी तयार करतो. त्यावेळेस मी त्यांना बोललो की तुम्ही माझ्यासोबत धोका केला, कारण मला तुम्ही ज्या व्यक्तीने माझ्याकडून कागद नेलं, यामध्ये तो जो ठेकेदार आहे तो सुद्धा त्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, पटेल सुद्धा इन्व्हॉल्व आहे आणि काही आमच्या गावातले समाजाचे सुद्धा त्यामध्ये बाजारमुंगे समाविष्ट आहेत. तर या लोकांनी माझ्यासोबत धोका केला, म्हणजे परमिशनचा खर्च माझ्याकडून घेतला. परमिशन सुद्धा मी आणला अमरावतीला जाऊन. मी माझी नोकरी सोडून, मी घरी नसतो, मी अमरावतीला राहतो, मी माझी नोकरी सोडून मी ते कागदपत्र जमा केले. आणि या नालायक लोकांनी, म्हणजे त्यामध्ये पटेल सुद्धा, या पटेलने माझ्याकडून कागद नेलं आणि माझं काम बिचकून दिलं. शेवटी मला बोलले की काम तुमचं नाही आहे, माझ्या पनवेर त्यांनी जे ओव्हरलोडचं काम होतं ते काम त्यांनी करून घेतलं. संजय भाऊ, तुम्ही तरी सांगितलं, तुम्ही हे वायर काढायची परमिशन आणली, एका जणांना तुम्ही साक्षीकरण लावलं, लगून दुसऱ्यासारखं, हे तर मॅटर असं दिसणार मला. बिलकुल साहेब, त्यामध्ये काय झालं, पटेल साहेबांनी माझ्यासोबत जो धोका केला, यांची कंप्लेंट घेऊन मी कार्यकारी अभियंता जे आहेत चौधरी साहेब यांना मी राजकुमार पटेल साहेबांना बोलून कलेक्टर ऑफिस मध्ये त्यांना बैठक बोलवली. त्या ठिकाणी मला माझं नाव गाव त्यांनी चौधरी साहेबांनी सर्व लिहून घेतलं. पण 10-15 दिवस झाल्यानंतर त्यांनी कोणती त्यावर ऍक्शन घेतली नाही. त्यानंतर मी पालकमंत्र्याकडे गेलो, माझ्याकडे पालकमंत्री, त्यानंतर कलेक्टर ऑफिस आणि अधीक्षक अभियंता अमरावती या सर्वांचे ओशे आहेत. मी यांना सुद्धा पत्र जवळपास 12-13 तारखेला दिलाय. त्यांचा मला आतापर्यंत कोणता रिप्लाय आला नाही. अधीक्षक अभियंता अमरावतीचे देवाते साहेब आहेत, ते मला बोलले की आजी तुम्ही घर म्हणजे लाईन काढायला पाहिजे होती, नंतर घर बांधायला पाहिजे होतं, आणि तुम्हाला जर लाईन काढायची असेल तर तुम्हाला स्वतः खर्च करावा लागेल, त्यावेळेस आम्ही तुमचं काम करू. तर नेहमी मला त्यांच्याकडून जो अपेक्षित उत्तर पाहिजे, आधी तर त्यांच्या डिपार्टमेंट माझ्यासोबत धोका केला, माझ्या वडिलांसोबत धोका केला, माझ्या मोठ्या भावांसोबत धोका केला, माझ्याजवळून कागद नेलं आणि काम झालं नाही. आणि आज मी त्यांना जे अर्ज देत आहो त्या अर्जावरती त्यांचं नकारात्मक मला उत्तर देत आहे. तर माझ्या तुमच्या माध्यमातून त्या डिपार्टमेंटला, महाराष्ट्र शासनाला, मेळघाटाचे आमदार, त्यानंतर आपले खासदार बळवंत वानखडे यांना सर्वांना विनंती आहे की लवकरात लवकर येणाऱ्या 30 ऑगस्टच्या आधी माझ्या घरावरची जी लाईन आहे ती काढण्यात यावी. अन्यथा मी MSCB कार्यालयासमोर स्वतःच्या अंगावर पेट घेऊन, म्हणजे घासलेट टाकून, पेट्रोल टाकून मी दोन्ही परिवारासहित वासुदेव लक्ष्मीजी शनिवार यांचा संपूर्ण परिवार, चिंतामण कोलाजी शनिवार यांचा संपूर्ण परिवार, त्या दोन्ही परिवारावर त्यांच्या ऑफिस समोर नेणार आहोत, चौधरी साहेबांच्या ऑफिस समोर, आणि त्या ठिकाणी अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करणार आहोत. कारण हे तारा 2000 जवळपास 1997-98 पासूनचे तारा आहेत आणि आज या तारांना जवळपास 30 ते 32 वर्ष झालेले आहेत. तारा जीर्ण झालेले आहेत, ते केव्हाही तुटून माझ्या घरात घुसू शकतात. काय त्रास होणार नेमका तुम्हाला या ताराचा? काय लोक लई नसते देऊन राहता जीव येतं दादा, ते त्रास होता तुम्हाला. माझी जे परेशानी आहे आता तुम्हाला काय सांगू शकतो मी. ज्या वेळेस हे हवा पाणी चालते ना, त्यावेळेस आम्हाला हे घर सोडून बाहेर राहावं लागते. अरे देवा, पाणी पावसात आम्ही या घरामध्ये राहत नाही, हे लाख करून बाहेर राहावं लागते. का पण याच्यावर आता काहीच भरोसा राहिलेला नाही. या तारा हे जीर्ण झाले आहे सर, हे कोणत्या दिवशी अंगावर येतील याची काही गॅरंटी नाही. म्हणून आम्हाला असं वाटून राहिलं की आता इथं आपलं कुठेतरी आपल्यासोबत अपघात होणारच आहे. म्हणून आम्ही थोडासा बचाव करून राहिलो की जेव्हा हवा पाणी असतो आम्ही तेव्हा बाहेरच्या घरी कोणातरी घराचा आसरा घेतो आणि तिथं थांबून जातो तेव्हापर्यंत. आणखीन एक हेच ते व्यक्ती आहे, याला या ठिकाणी शॉक लागला होता. तर नेमकं काय झालं? तर मागच्या वेळेस तुम्हाला शॉक लागला होता? इथे गेलतो मी, कार्यक्रम होता, तो दोन म्हटलं की बाबा महाराज होतो सोबत, ती म्हणे झेंड्या लावून द्या म्हणे वरी. तर लावून म्हटलं झेंड्या लावायचा काम काही विशेष नाही आहे. गेलो तिथे वरी 4 कोणत्यावर झेंड्या लावा आणि महाराज म्हणे लावायला गेलो झेंड्या, तर बच्चीचं शाट लागलं, तिथेच पडलो मी. तर मग पडलो, तर मग ते काय नेलं, कुठे नेलं, कसं नेलं, तर मुश्किल वाचलो सर की आता जिवंत राहायचं
होतो नाही, चान्सच नव्हतं. पण ते आता उपर आल्याची काय त्याची मर्जी की काय आपण चांगलं काम करायला गेलो तर वाचलो म्हणून त्यात वाचत नव्हतो. एवढी लाईन न कुठे वाचू शकते का? 11 वाजता आहे ना ते.